आताची मोठी बातमी अभिनेता सैफ अली खानवरचा हल्ला प्रकरण यामधली अपडेट। आरोपीवर 311, 312, 331, 4, 6, 7 या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। सैफ अली खानवर चोरानं चाकू हल्ला केला। त्याच्या शरीरावर 2 जखमा झाल्यात। तर लीलावती रुग्णालयामध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे आणि हा चोराचा चेहरा जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। पायऱ्यांवरून उतरताना हा चोर या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। आरोपीचा हा पहिला फोटो सध्या समोर आलेला आहे। पायऱ्यांवरूनच हा चोर सैफ अलीच्या घरामध्ये गेला होता असं पोलिसांनी म्हटलेलं आहे आणि हा चोर बाहेर पडत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे। सैफ अली खान 12व्या मजल्यावर राहतो आणि त्या ठिकाणी दुसऱ्या इमारतीच्या मागच्या भागातून चोर सैफ अली खानच्या घरामध्ये शिरले असं पोलिसांनी म्हटलेलं आहे। सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो आता समोर आलेला आहे। त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। यामध्ये 2 जण होते, त्यातला एकाला शोधण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे। प्रभादेवी परिसरामध्ये तो असल्याचं पोलिसांनी म्हटलं आणि त्याचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जातोय। या आरोपीचा फोटो जो आहे तो आता सध्या समोर आलेला आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही दृश्य कैद झाली। थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडून। कृष्णा, काय माहिती? निखिला, या संशयित आरोपीचा फोटो हा सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीच्या 6व्या मजल्यावरच्या पायऱ्यांवरचा असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि 2:33 वेळ या फोटोवरती सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्याच्या या फ्रेममध्ये पाहायला मिळते आहे। आणि आरोपी हल्ला केल्यानंतर जेव्हा खाली उतरून पळत होता तेव्हाचे हे सगळं फुटेज जे आहे ते आता पोलिसांच्या हाती लागलेलं आहे। याच सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध हा वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून घेतला जातोय। मात्र 2 वाजताचा हा घटनाक्रम जो आपण पाहिला तर पहिल्यांदा हा आरोपी सैफ अली खानच्या घरामध्ये घुसलेला होता आणि तेव्हा त्याच्या घरामध्ये असणारी जी मोलकरीण आहे तिला पहिल्यांदा दिसला। तिने आरडाओरडा केल्यानंतर सैफ अली खान आपल्या मुलाच्या बेडरूम मधून बाहेर आला आणि त्या दोघांमध्ये झटापट झाली। या झटापटी दरम्यान सैफ अली खान याच्यावरती जवळपास 6 वार आरोपीने चाकूच्या माध्यमातून केलेले होते आणि त्यानंतर तो गंभीर जखमी झालेला होता। मात्र या हल्ल्यानंतर आरोपी घरातून पळून गेलेला होता। पोलिसांनी आतापर्यंत जी माहिती दिली त्यानुसार या पायऱ्यांचाच वापर करत आरोपी हा वरती सैफ अली खानच्या घरापर्यंत पोहोचला आणि तिथूनच नंतर हल्ला केल्यानंतर तो तिथून फरार झाला। चोरीच्या उद्देशाने आरोपी हा घरामध्ये घुसलेला होता अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। मात्र आता आरोपीचं हे फुटेज जे आहे ते पोलिसांच्या हाती लागलं आणि याच फुटेजचा एक भाग म्हणून हा जो फोटो आरोपीचा पाहायला मिळतो आहे तो पायऱ्यांवरचा 6व्या मजल्यावरचा हा फोटो असल्याचं पाहायला मिळतं आहे। 2:33 वेळ या फोटोच्या फ्रेममध्ये पाहायला मिळते आहे। त्यामुळे 2 वाजता जेव्हा आरोपी सैफ अली खानच्या घरामध्ये घुसलेला होता त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्येच आरोपी आणि सैफ अली खान यांच्यामध्ये झटापट झालेले होते आणि तेव्हा एकूण 6 वार सैफ अली खानवरती करण्यात आलेले होते। त्यापैकी 2 वार हे अत्यंत गंभीर आणि खोलवर असल्याचं डॉक्टरांच्या वतीनं सुद्धा सांगण्यात आलेलं होतं आणि अखेर आता हा फोटो जो आहे आरोपीचा तो समोर आलेला आहे। या फोटोच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवण्यात आल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं होतं। सध्या क्राईम ब्रांचच्या वेगवेगळ्या टीम त्याचबरोबर मुंबई पोलिसांचं वांद्रे पोलीस जे स्थानिक पोलीस ठाणे आहेत त्यांच्या सुद्धा वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेतला जातोय। अखेर आरोपीची ओळख पटलेली आहे, आरोपीचा चेहरा समोर आलेला आहे आणि त्याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आरोपीचं पोलिसांच्या हाती लागलेलं आहे आणि या फुटेजच्या माध्यमातून सध्या आरोपीच्या मागावरती पोलीस आहेत। मात्र सैफ अली खान राहत असलेल्या इमारतीच्या 6व्या मजल्यावरचं हे फुटेज ज्यामध्ये आरोपी हा खाली उतरताना पाहायला मिळतोय त्याचबरोबर तो कॅमेऱ्याकडे सुद्धा बघताना या फुटेजमध्ये पाहायला मिळतं आहे। आरोपीनं सीसीटीव्हीमध्ये कॅप्चर होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी इमारतीच्या पाठीमागच्या बाजूनं इमारतीमध्ये प्रवेश केल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे। मात्र त्यावेळेला इमारतीचे सुरक्षा रक्षक नेमके कुठे होते, या सुरक्षा रक्षकांची नजर चुकवून आरोपी कशा पद्धतीने आतमध्ये आला या सगळ्याची चौकशी सध्या पोलिसांच्या माध्यमातून केली जाते। त्याचबरोबर सैफ अली खानच्या इमारतीतल्या सगळ्या जे काही त्याच्या घरामध्ये असणारे कर्मचारी आहेत, नोकर आहेत त्यांची सुद्धा चौकशी केली जाते। मात्र अखेर या फोटोच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपीची ओळख जी आहे ती पटवलेली आहे। याच्या व्यतिरिक्त आणखी काही फुटेज पोलिसांकडे आहेत ज्या फुटेजच्या माध्यमातून आरोपीचा माग काढला जातोय। नक्कीच कृष्णा, त्याचबरोबर एक आरोपी ट्रेस झालेला आहे आणि तो प्रभादेवी मध्ये असल्याचं कळलं असं पोलिसांनी म्हटलेलं होतं। तर त्याचा शोधही पोलिसांकडून घेतला जातोय। काय माहिती मिळते या संदर्भात? निखिल, आरोपी नेमका कुठला आहे याबाबतची कुठलीही माहिती जी आहे ती पोलिसांनी अद्याप तरी अधिकृतपणे स्पष्ट केलेली नाहीये। मात्र आरोपीची ओळख पटवण्यात आलेली आहे असं पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी माध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केलेलं होतं आणि त्यानंतर पायऱ्यांचा वापर करत आरोपी हा सैफ अली खानच्या घरामध्ये गेलेला होता। चोरीच्या उद्देशाने तो आतमध्ये घुसलेला होता आणि त्यानंतर जी काही झटापट झाली त्या झटापटी दरम्यान सैफ अली खान याच्यावरती एकूण 6 वार आरोपीने केलेले होते। त्याचबरोबर त्यांच्या घरात काम करणारी जी मोलकरीण आहे तिच्या हातावर सुद्धा वार केलेले होते आणि तिथून
पुन्हा पायऱ्यांचा वापर करत आरोपी जो आहे तो घरातून बाहेर पडलेला होता, इमारतीतून बाहेर पडलेला होता. सध्या हे फुटेज आता समोर आलेलं आहे, त्यावरून आरोपीची ओळख पटलेली आहे आणि याच आरोपीचा शोध गुन्हे शाखेची वेगवेगळी पथकं आणि स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून घेतला जातोय. निखिला, धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल. तर अभिनेता सैफ अली खान चाकू हल्ला प्रकरण यामध्ये एक आरोपी सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय. चोरी की सैफवर हल्ल्याचा डाव, 7 महत्वाचे प्रश्न अनुत्तरित. सैफच्या मोलकरणीसोबत चोराचा कोणत्या विषयावरून वाद झाला? सैफच्या घरातील मोलकरीण आणि चोर एकमेकांना ओळखत होते का? मोलकरणीसोबतच्या वादात असं काय घडलं की ज्यातून चोरानं सैफवर जीवघेणा हल्ला केला? चोरीचा हेतू होता तर चोरानं पळून जाण्याऐवजी हल्ला का केला? ज्या पद्धतीनं चोर सैफच्या घरात शिरला त्यावरून त्याला आधीच रस्ता माहित होता का? 12व्या मजल्यावरून चोर पायऱ्यांवाटे पळाला तेव्हा गेटवरचा वॉचमन नेमका कुठे होता? इतक्या हाय प्रोफाईल इमारतीत चोराला एकाही व्यक्तीनं रोखण्याचा प्रयत्न का केला नाही?